पाऊस लवकर सुरू होईल। आता मे महिना सुरू झाला, आज 4 तारीख आहे, म्हणजे कदाचित 25 तारखेच्या दरम्यान रोहिणी नक्षत्र मृगाच्या आधीच निघतं ना, तर त्याच्यामुळे त्या काळामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता आहे। ज्याने अंदाज वर्तवलाय त्याच्या तोंडात साखर पडो आणि ते खरं हो, एवढीच माझ्या सारख्याची भावना आहे। पण मी पुरंदर केल्यानंतर बंद पाईपलाईनच्या करता काही भागात काम केलं। ते माझ्या लोणी बापखेड परिसरात केलं, वाकीच्या तलावाच्या परिसरात केलं, मोरगावच्या परिसरात केलं, बोरकडवाडीच्या परिसरामध्ये केलं, वडाण्याच्या परिसरामध्ये केलं। इथं माझे काही बांधव बसले महायुतीचे सहकारी, त्या सगळ्यांना माहिती आहे। आणि ते CSR मधला पैसा मी त्या ठिकाणी खर्च केला, त्याच्यामध्ये शासनाला तोशीच लागून दिली नाही। पण मला इथं जरा कुरकुर ऐकायला मिळाली की ठराविक लोकांच्या इथंच पाण्याचे वॉल काढलेले। रोय साहेब तेच बोलतोय ना राव, मला जे कळलं मी खोटं नाही बोलणार। मी अरे मला ते कळलेलं आहे, मी सांगतो, माझं ऐकल्यावर बोल ना बाबा। मी कुठं नाही म्हणतोय, चुकले म्हणतोय ना, जो काम करतो तो चुकतोय। मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तिथं भेदभाव करू नका, सगळे शेतकरी माझेच आहेत। अरे थांब ना बाबा, ते सगळे शेतकरी, तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा हा विचार कधी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना केला नाही। माझी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला विनंती आहे, काम करत असताना काही लोकांच्या चुकामुळं हे घडलंय, मी दुरुस्त करतो। मी हे झालं की अधिकाऱ्यांना सांगतो की नक्की मला मॅपवर दाखवा, वॉल कुठं काढायला पाहिजे होता, कुठं काढला। मी फक्त लोणी बापखेडच्या बद्दलच बोलत नाही, ते मोरगाव असेल किंवा कुठं कुठं आपण पाईपलाईन फिरवली त्या भागामध्ये असेल। आपण पाईपलाईन का फिरवतोय की पाण्याचा गैरवापर होऊ नये, पाणी पुढं सरक असताना तिथं कारण नसताना वाया जाऊ नये, त्याकरता आपला हा प्रयत्न चाललेला आहे। मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, काम करत असताना हे झालंय, परंतु त्याच्यात चूक झाली, त्याच्यात दुरुस्ती करण्याचं काम कुणालाही नाराज न करता त्या संदर्भामध्ये मी आचारसंहिता संपल्यानंतर वाटल्यास मला तर सकाळी 6ला उठून कामाची सवय, अधिकाऱ्यांना घेऊन 6लाच येतो, धाड चालतो। म्हणजे तुम्ही बरेचसे झोपलेले पण असतात, ज्यांना कळेल ते उठतील, त्याच्यामध्ये मला काही दुमत नाही। परंतु लोकांना आपला त्रास होऊ नये, सकाळी लवकर बघितलं, काम बघितलं तर त्या पद्धतीनं आपण करू, अशा प्रकारची माझी तुम्हाला सूचना राहील, विनंती राहील। त्याचबरोबर मी पुरंदर उत्साही शौचालय योजनेच्या करता मध्ये तुम्हाला पुण्याच्या सभेमध्ये पाहायला मिळालं असेल। मित्रांनो, आम्ही सगळेजण प्रमुख लोक, 4 उमेदवार, नंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पंतप्रधान आणि इतर आमदार सगळे आम्ही पहिल्या रांगेमध्ये होतो, चंद्रकांतदादा पाटील वगैरे। पण माझी खुर्ची नेमकी मोदी साहेब होते त्यांच्या उजव्या हाताला आली आणि पलीकडं बाकीचे नाही, माझ्या उजव्या हाताला एकनाथराव शिंदेची होती आणि त्या शेजारी माझी होती। एकनाथराव शिंदे मी जसं भाषण करतो ते भाषण करायला गेले की मग माझी खुर्ची सोडली आणि शेजारच्या मोकळ्या खुर्चीवर जाऊन बसलो, का तर मला त्यांच्याशी संभाषण करायला सोपं जावं। मी देशाच्या पंतप्रधानांना बोलत होतो, लोणी बापखेडकरांनो, माझ्या त्या इकडच्या पट्ट्यातल्या आलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मी काही इकडच्या तिकडच्या गावच्या गप्पा, कसा झाला उरूस, कसा झाला तमाशा, कशा झाल्या कुस्त्या, आज आता कुस्त्या येत नाही, काय चितपट केलं, काय घोटण्या डाव टाकला तिचे आता, हे असलं काही मी बोललो नाही। मी त्यांच्याशी माझे हेच प्रश्न मांडत होतो की मोदी साहेब, मी अनेक वर्ष या राज्याचा अर्थमंत्री म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, परंतु काही योजना माझ्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका या इकडच्या भागाकरता आणि माझ्या नीरा डावा कालवा जो नीरा नदी जी आहे तिथं पलीकडे एका बाजूला खंडाळा आहे, फलटण आहे, माळशिरस आहे, माझ्या अलीकडच्या बाजूला पुरंदर आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, असा जो माझा पट्टा आहे तिथं मला निधी लागणार आहे। माझ्या करा नदीवर मी बंधारे करतोय, ते माझ्या म्हणजे राज्य सरकारच्या खर्चातनं त्या ठिकाणी होईल, तिथं कुठची अडचण नाही। पण बाकीच्या बाबतीमध्ये काही आम्हाला कामं करायची, विशेषतः
वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी यादवराव शिंदे आपले चौदरवाडीचे आहेत, ते माझ्या मागे लागले. दादा किती दिवस आम्ही तुम्हाला सांगायचं, म्हणून मी त्यांच्यापुरती योजना करत होतो, परंतु ती बाकीच्यांना कळलं. मग मूर्ती म्हणलं, मुडवं म्हणलं, जोगोडी म्हणलं, आमचं काय. मग ती योजना मी विस्तृतपणे त्यात मुडा घेतले, डाकाळ घेतले, लोणेकर भापकर घेतले, ते सगळे त्याच्यामध्ये किती गाव आहेत, 39 का काहीतरी गाव आहेत, 39 गाव आहेत. अशी ती गावं घेतली. काही राहिलेलं असेल तर तेही गाव घेईल, ती जबाबदारी माझी, तुम्ही काळजी करू नका. दारासिंग तुमच्या तिकडचाही भाग राहिला असेल तरी मी काराटी, माळवाडी, भिलारवाडी, झडकेवाडी सगळ्या त्या गोष्टी त्या ठिकाणी घेतो. तुम्ही म्हणाल कुठलं पाणी आणणार, मी 2 प्रकारे पाणी आणण्याचा निर्णय घेतलाय. एक, ओव्हरफ्लोचं पाणी वीर धरणातनं जे पडतं ते नंतर नदीला जातं. नदीचे तिथले केटीवे 2 बॅरेज मी केले, एक उद्धटला केला आणि एक सोमथळीला केला. तशा प्रकारचे बॅरेजेस बाकीचे करायचे, म्हणजे तिथल्या नदीचा दोन्ही सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि इकडं पुणे जिल्हा यांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघेल. त्याच्यानंतर तिथं पाणी तेवढं आहे. 2 महिन्यात ओव्हरफ्लोचं एवढं पाणी वाहतं वीर धरण भरल्यानंतर की जवळपास 3-4 वेळेला वीर धरण भरेल. ते पाणी उचलायचं, ते माझ्या नाजऱ्यामध्ये टाकायचं, ते माझ्या इथले जेवढे काही तलाव आहेत, वाकी तलाव असेल, माझा तरवलीचा तलाव असेल, तर पैसे आणि सगळे तलाव त्याच्यामध्ये वाकी आणि तरवली मोठे आहेत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. पैसे पण आहेत, जेवढे जिरायत भागात तलाव आहेत तेवढे तलाव. एक मिनिट रे. तर त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये ते पाणी मोठ्या हॉस्पॉटच्या मोटारनी, मोठ्या पाईपलाईननी, मी आता लाकडी लिंबोडीचं काम सुरू केलेलं आहे. तुम्ही कधी इंदापूरला गेल्यानंतर बघा, माझ्या एवढ्या उंची एवढे पाईप आहेत एवढे, आणि त्याच्यातनं ते पाणी मी इंदापूर तालुक्यातली 10-12 गावं आणि आपल्या बारामती तालुक्यातली जिरायत भागातली वर येणारी कनेरी, काटेवाडी, सावळ, जैनकवाडी, गाडीखेल, कटपळ, अशी सावळ, अशी काही गावं तिथे घेतलेली आहे की जिथं मी पाणी देऊ शकलो नाही. ते पाणी उजनीच आहे, तिथंही मी सोलर पॅनल बसवणार आहे. इथं पाण्याचा तुम्हाला इथं पुढं बिल येणार नाही अशी व्यवस्था मी करणार आहे. मग ती जनाई असेल, शिरसाई असेल, पुरंदर असेल किंवा लाकडी लिंबोडी योजना असेल. पण आता ह्या सगळ्या योजनांना पाणी पाहिजे. आता उल्लेख केला त्याला पाणी पाहिजे, म्हणून पावसाचं ओव्हरफ्लो करणारं चांगलं पाणी नीरा नदीतनं, नीरा नदीपासून संगमतीतनं चंद्रभागेला, चंद्रभागेवरून कर्नाटकात, कर्नाटकातनं समुद्राला जातं. त्याच्यावर काही कुणाच्या तोंडातला घास आपण काढून घेऊ शकत नाही, काढत नाही. त्याच्यावर कुणाचा विरोध असायचं कारण नाही. हे ओव्हरफ्लोचं पाणी ते तिथनं उचलायचं आणि वरच्या पट्ट्यामध्ये सगळं 2 महिन्यात सगळी आपली भांडी, शेततळी असतील, बाकीचं असेल ते सगळं भरून घ्यायचं. एकदा वाकीचाही तलाव आपला खूप मोठा आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं वाकीचा तलाव पूर्ण भरला तर वर्षभर तर ते पाणी पुरतं. म्हणजे आता दरवर्षी जर आपण भरला तर काही भूगर्भातली पाण्याची पातळी वाढण्याच्या करता देखील शेतकरी मित्रांनो, तरुण मित्रांनो, आया बहिणींनो आपल्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे. आणि दुसरं, आपलं खडकवासल्याचं पाणी कमी पडतंय का, तर मी राजकारणात आलो तेव्हा 5 TMC पाणी पुणेकर प्यायचे, आता पुणेकर 22 TMC पाणी पितात. एवढी लोकसंख्या वाढली. पाणी पुण्याचं कमी झालं. माझ्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका हे पाणी खडकवासल्याचं कमी झालं. त्याच्यामध्ये आता मी खडकवासल्याचा डायरेक्ट बोगदा काढून फुरसुंगीला काढतोय. त्याच्यातलं टेंडर आता निघेल. माझी देवेंद्रजीशी बोलणं झालंय आणि ते काम करून कॅनॉलचा जो एरिया आहे तिथं आम्ही मोठा रस्ता, पुणेकरांना रस्त्याची गैरसोय राहू नये म्हणून वाहतूकची कोंडी सुटावी त्याकरता करायचं असं आमचं त्याच्यामध्ये नियोजन आहे. आणि हे नियोजन करत असताना त्यामध्ये आम्ही टाटाचं पाणी प्यायला पुण्याला घ्यायचं. टाटाला विनंती करायची. टाटा जर म्हणाले की बाबा माझ्या विजेचं काय, आपण टाटाला सांगायचं की आता आमच्याकडे वीज भरपूर आहे, सेंट्रल ग्रीडला वीज भरपूर आहे, तुमची जेवढं तुम्ही पाण्याची वीज तयार करता तेवढीच वीज आम्ही तुम्हाला शासनाच्या वतीनं देऊ, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पाणी द्या आणि ते पाणी पुण्याला प्यायला आणि ते पाणी
माझ्या टेमघरच्या पुण्याला प्यायला द्यायचं. ते दिल्यानंतर खडकवासल्याला पावसाळा संपल्यापासून पुढचा पावसाळा सुरू होईपर्यंत खडकवासला कॅनॉल बंद होणार नाही. एवढं पाणी तिथं राहील, एवढं पाणी तिथं राहील. कारण एकदम पाणी तिथं 10 ते 15 TMC वाढतंय आणि ते खूप आपल्याला त्या पाची तालुक्याला उपयोगी पडतंय. माझी जनाई चालेल, माझी शिरसाई चालेल, त्याच्यातले पण बाकीचे जे काही कामं राहिलेली असतील तर ती पण बंद पाईपलाईनची करून देतोय. हे सगळं माझं नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं दोन्ही बाजूला कुठलं पाणी. आणि तिसरं